एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला, पण त्याची किंमत फक्त 7 लाख रुपयांचा दंड इतकीच आहे का? मुंबईकरांच्या सुरक्षेपेक्षा कंत्राटदारांचं संरक्षण महत्वाचं आहे का? दरवर्षी झाडांच्या छाटणीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, तरी देखील पावसाळा आला की मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचं सावट का उभं राहतं? चेंबूरमध्ये झाड कोसळलं, एका निष्पाप विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महापालिकेचा चौकशी अहवालच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला. महापौरांनीच हा अहवाल अमान्य केल्याचे संकेत दिलेले आहेत. मनसेनं गार्ड सुप्रिंटेंडेंट जितेंद्र परदेशी यांच्या तातडीच्या राजीनाम्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान झाडांच्या छाटणीच्या कंत्राटांमध्ये मोठा भ्रष्टाचार, अननुभवी लोकांना दिलेली जबाबदारी आणि बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी नियम डावलल्याचे गंभीर आरोपही आता समोर येऊ लागलेत. मात्र या आरोपांची स्वतंत्र चौकशी आणि अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाहीये. मग प्रश्न असा आहे की एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही जर फक्त दंडाची औपचारिकता होत असेल तर ही चौकशी आहे की दोषींना अभय? कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच बळीचा बकरा बनवलं जात आहे का? झाडांच्या छाटणीच्या नावाखाली मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये पडणारी झाडं ही नैसर्गिक आपत्ती आहे का, की प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट व्यवस्थेचं चित्र? याच ज्वलंत मुद्द्यावर लोकशाही मराठीचे थेट सवाल आपण पाहणार आहोत, कारण मुंबईकरांच्या जीवाशी खेळ याला जबाबदार कोण आहे? बर, दुसरीकडे मुंबईची शान, पर्यटकांचं हक्काचं ठिकाण आणि लाखो मुंबईकरांच्या आठवणींना साक्षी असलेली जुहू चौपाटी. पण आज या चौपाटीचं वास्तव पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल. वाळूवरती पाय ठेवावा की कचऱ्यावर, असा प्रश्न पडावा इतकं भीषण आणि गलिच्छ चित्र इथे निर्माण झालेलं आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती सौंदर्य नव्हे तर कचऱ्याचं साम्राज्य घेऊन येताना दिसतात. दुर्गंधी, प्लास्टिकचा खच आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांमध्ये तीव्र संताप आहे, तर स्थानिक नागरिक पालिका प्रशासनाला थेट जबाबदार धरताना दिसतात. बरं, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लोकशाही मराठीनं हा प्रश्न सातत्यानं लावून धरल्यानंतर अखेर पालिकेलाच मान्य करावं लागलेलं आहे की जुहू चौपाटी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळच नाहीये. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती असताना प्रशासन झोपेत होतं का? लोकशाही मराठीनं प्रशासनाला जाब विचारल्यानंतरच पालिकेला जाग आलेली आहे का? आणि आता सुरू झालेली साफसफाई खरंच पुरेशी आहे की हे केवळ टीका शांत करण्यासाठीची तात्पुरती हालचाल आहे? स्थानिक नगरसेवकांचाही दावा स्पष्ट आहे, पालिकेची सध्याची यंत्रणा अपुरी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार आहे? जुहू चौपाटीवरील या अस्वच्छतेचा लोकशाही मराठीनं पर्दाफाश केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.